वेलकम बॅक टू विनया भटक्या. आज आपण चालणार आहोत कन्याकुमारीला निघालेलो आहे ठाण्यावरनं. तुम्ही बघितलंच असेल माझा एपिसोड 1. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही ठाण्यावरनं लेह लडाखला गेलो होतो आणि आता हे काश्मीर टू कन्याकुमारी करण्याकरता आम्ही आज निघालेलो आहे ठाण्यावरनं. ही आमची गाडी आहे धन्नू आणि सामान सगळं पॅक व्यवस्थित झालेलं आहे. नीट अरेंज करायला लागतं कारण गाडी हलते आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित लावून ठेवायला लागतात. पाण्याच्या बाटल्यासुद्धा असतात, बॅगा असतात आणि डिकी उघडल्यानंतर त्या कुठेही पडू नये याच्याकरता व्यवस्थित अरेंजमेंट करून आता आम्ही निघालेलो आहे ठाण्यावरनं. सकाळी 7च्या सुमारास आम्ही निघालो. हा आमचा बलवंत जोशी हा एक टीम मेंबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहाल इथे दुसरीकडे शिरीष म्हणून आहे, तोसुद्धा इथे उभा आहे. तर अशी व्यवस्थित गाडी लावून आता पुढचा प्रवास चालू करणार आहे. साधारण 10 दिवसाची ही ट्रिप असेल. आजचा पहिला दिवस आहे. हा शिरीष पण इथे उभा आहे. तर आज निघालो आहे सकाळी 7:30 वाजता आणि पहिला स्टॉप घेणार आहोत कोल्हापूरला. खरं आमचं स्टॉप बेळगाव घेण्याचा होता, पण आम्हाला फीडबॅक मिळाला की रस्त्यावर भरपूर कामं चालू असल्यामुळे स्पीड 30 ते 40 किलोमीटरच मिळू शकतो. असं करत आम्ही आता निघालो आहे, एक्सप्रेसवेला लागलो आहे आणि खरंच खूपच कामं आहेत रस्त्यावर. हा पहिला टनेल एक्सप्रेसवेचा. सकाळी लवकर निघाल्यामुळे व्हेरी प्लेझंट होतं. तसा ट्रॅफिक पण फार कमी होता. जेवढे तुम्ही लवकर निघाल तेवढंच तुम्हाला ट्रॅफिक कमी लागतो. सुंदर अशी हवा होती, थंडगार अशी हवा पडली होती आणि असं करत आम्ही पहिल्यांदा फूड मॉलला पोचलो. तिथे डिझेलनी टाकी गाडीची कंप्लीट फुल करून घेतली, म्हणजे ॲटलिस्ट पुढचा प्रवासमध्ये पुढे थांबायला नको यासाठी कंप्लीट गाडी फुल केली. फूड मॉलमध्ये बरीचशी गर्दी होती, त्यामुळे चहा पिण्याकरता सुद्धा बरीचशी रांग होती. म्हणून आम्ही बाहेर येऊन उभं राहिलो इथे एक्सप्रेसवेलाच. तुम्ही टर्न घेतल्यानंतर लगेच एक टपरी आहे. खरी तिची अनऑथराईज टपरी आहे. कोणी उभं राहून तिथे टपऱ्या उभ्या करतं कारण आपणच त्यांना एनकरेज करतो. असो, आम्ही तिकडे गेलो आणि गरमागरम चहा करता थोडंसं चहा करता ब्रेक घेतला. भरपूर जोराशी अशी हवा चालू आहे तुम्हाला दिसते आणि हा टपरीवाला इथे भरपूर धंदा करतो. अनऑथराईजच आहे, पण काय अथॉरिटीज काय ॲक्शन घेतील ते त्यांच्यावर आहे. ट्रॅव्हलर्सना हे बरं पडतं फूडमध्ये त्या रांगेत उभं राहून घेण्यापेक्षा. त्याच्याकडे गरमागरम वडापावसुद्धा होता. मागेच त्याचं टपरी होती आणि तिथेच तो धाब्यामध्ये गरमागरम वडाई तयार करायचा आणि हा इथे बाहेर येऊन विकतो. तो ओव्हरऑल ट्रॅव्हलर्स करता ओपनमध्ये उभं राहून खाण्याची एक मजा निराळी असते, कारण हवा पण भरपूर होती. हा दिसतो ह्या मागे एक्सप्रेसवे. सुंदर अशी हवा पडली होती, थंडगार वारा सुटला होता. प्रवास सुरू झाला आणि नेहमीप्रमाणे घाटामध्ये भरपूर असा ट्रॅफिक लागला. काय माहीत नाही, पण घाटामध्ये आजकाल ह्या पर्टिक्युलर पॅचला भरपूर ट्रॅफिक असतो आणि तुम्ही बघाल इथे हे ट्रकवाले कुठच्याही लेनमधनं वरती जात असतात. त्यामुळे ट्रॅफिक हा बेसिकली जॅम होतो हा ट्रकवाल्यामुळेच. पहिला स्टॉप मग आम्ही ब्रेकफास्ट करता लोणावळ्याला घेतला. आमचा एक मित्र शैलेश म्हणून आहे, त्याचं इथे लोणावळ्याला घर आहे. त्याच्याकडे आम्ही ब्रेकफास्ट करता स्टॉप घेतला. त्याच्या इथे एक चांगली टपरी आहे आणि त्या टपरीवर
अतिशय सुंदर असा वडापाव, चहा, कॉफी मिळते. तर येताना आम्ही तो वडापाव आणि चहा घेतला आणि इथे थोडंसं एक अर्धा तास विश्रांती करून परत निघालो. आणि पुढे केल्यानंतर साधारण 1-1.5 तासानंतर एक्सप्रेसवे संपल्यानंतर तर एक अमृततुल्य चहा असा दिसला, म्हणून सगळ्यांना एक वाटलं की चला आपण चहा पिऊ. हा आमचा शैलेश, शिरीष आणि इथे बघितले हा बलवंत जोशी, असे आम्ही 4 जणं निघालेलो आहे. चहा गुळाचा चहा म्हणून असा हा प्रसिद्ध आहे, पण तसं काय आम्हाला खास असं त्याच्यात काय वाटलं नाही. चहा घेऊन परत आम्ही पुढे निघालो आणि दुसरा टनेल पास करून परत कोल्हापूरच्या मार्गाला लागलो. रस्ता तसा बघितलं तर व्यवस्थित आहे, अप टू साताऱ्यापर्यंत व्यवस्थित आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. पण गडबड सगळी साताऱ्यानंतरच सुरू आहे. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करत होतो. नंतर आम्ही खेड शिवापूरला थांबलो. खेड शिवापूर हे फेमस आहे. इथे बऱ्याच मटण भाकरी खानावळीसुद्धा आहेत आणि नॉनव्हेज करता हे खेड शिवापूर फारच प्रसिद्ध असं आहे. त्याचबरोबर कैलाश भेळ ही सुद्धा एक अतिशय फेमस असं इथे जॉईंट आहे आणि याच्याकरता आम्ही भेळ खाण्याकरता थांबलो. इथे ओली भेळ, सुकी भेळ आणि त्याचबरोबर आता त्यांनीसुद्धा साऊथ इंडियन डिशेस, महाराष्ट्रीयन डिशेससुद्धा चालू केलेले आहेत. त्यामुळे भरपूर गर्दी होती. पार्किंगला पण भरपूर अशी जागा आहे तिकडे. त्यामुळे साधारण एक अर्धा तासाचा परत ब्रेक घेऊन आणि चांगली ओली भेळ खाऊन आम्ही पुढचा प्रवास करण्याकरता तयार झालो. छान असं हे हॉटेल आहे. हॉटेल म्हणण्यापेक्षा असं ओपन रेस्टॉरंट आहे आणि भरपूर गर्दी तुम्हाला इथे मिळेल. ही आहे ओली भेळ. फार सुंदर अशी ओली भेळ होती. तुम्हाला पाहिजे तसं तिखट गोड तिथूनचा जो करणारा आहे तो करून देतो आणि तोंडाला चांगलीच चव येते. जे दुपारी 4:30-5च्या सुमारास आम्ही ही भेळ घेतली होती. चहाबरोबर थोडीशी भेळ खाण्यात मजा आली आणि मग नंतर आता कोल्हापूरचा टप्पा गाठायचा होता. वाटेमध्ये साताऱ्यानंतर भरपूरच ट्रॅफिक जाम लागला आणि दर एक अर्धा किलोमीटरनंतर डायव्हर्शन्स आहेत. डायव्हर्शन असल्यामुळे साताऱ्यानंतर तर आता स्पीड 30 ते 40 किलोमीटरच्या वरती जाऊच शकत नाही आणि त्यामुळे बेळगाव हे फारच लांब होतं. कारण जेमतेम आम्ही रात्री 8-7:30-8च्या सुमारास कोल्हापूरला पोचलो. हा जो दिसतोय हा कोल्हापूरला जाणारा रस्ता आहे. आजूबाजूला सुद्धा सुंदर असा व्ह्यूज आहेत. पण तसं बघितलं तर हा जो रस्ता आहे तसा रखरखीत रस्ता आहे. फार असं काय सिनरी अशी ह्या रस्त्यावर नाही, जशी आपली गोवा रोडला असते कोकणातनं जाताना, तशी इथे सिनरी फार अशी नाही आहे. बरीचशी लोक व्हेकेशन करता निघाली होती, त्यामुळे दुपारच्या सुमारास जरा गर्दी होती आणि नंतर स्टॉप घेतला तो परत डिझेल भरण्याकरता. आजकाल पेट्रोल पंप सगळेच चांगले केलेले आहेत. पेट्रोल पंपवर टॉयलेटची सोय आहे, पाणी पिण्याची सोय आहे. मोठे मोठे पेट्रोल पंप आहेत, अतिशय स्वच्छ ठेवलेले आहेत पेट्रोल पंप आहेत आणि लोकंसुद्धा तिथूनची खूप पोलाईट आहेत. तर तुमचं जीपे, क्रेडिट कार्ड या सर्व फॅसिलिटीज आजकाल पेट्रोल पंपवर ॲवेलेबल असल्यामुळे तसं तुम्हाला जास्त कॅश कॅरी करण्याची जरूर वाटत नाही. हा मागे दिसतोय हा कोल्हापूरला जाणारा रस्ता आहे.
हाच पुढे बेंगलोरला जातो. जे मध्ये मध्ये पॅचेस आहेत त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज रस्ता चांगला आहे. पण तुम्ही जर प्लॅन करणार असाल कोल्हापूर किंवा बेळगावीला जाणारा तर नक्कीच लवकर निघा. कारण आम्ही आहोत हे 17 डिसेंबर 2023ला. तेव्हा भरपूर कामं चालू आहेत आणि अजून मला वाटतं 6 महिने तर ती काय कामं संपणार नाहीत. नंतर परत एकदा 1-2-2.5 तासांनी परत थांबून चहा प्यायला थांबलो आम्ही. आमचा प्रवास आम्ही जनरली 2-2.5 तासानंतर एक ब्रेक घेतोच. एक 5 मिनटं किंवा 10 मिनटाचा ब्रेक घेतोच. असे कंटिन्युअस 4-4, 5-5 तास बिलकुल चालवत नाही. कारण शिरीष आणि शैलेश हे 2च आमचे ड्रायव्हर आहेत आणि त्यांना पण थोडीशी आम्ही इकडे ते एकमेकांना एक्सचेंज करतात. असं करत हॉटेल ओपेल कोल्हापूरला आम्ही पोचलो. जे कोणी ओपेलला 10-15 वर्षापूर्वी आला असेल त्यांना नवीन ओपेल हे निराळच वाटेल. कारण पूर्वीची असलेली बिल्डिंग आणि आता यांनी नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं ओपेल त्याच्यात खूपच फरक आहे. हे मेन रोडवरच आहे ओपेल. फार फेमस असं हॉटेल होतं हे ओपेल एकेकाळी. बिर्याणी करता आणि मटण थाळी, चिकन थाळी, भाकरी ह्याच्याकरता भरपूर फेमस असं हे ओपेल हॉटेल होतं आणि अजूनही आहे. तिथे आम्ही रूम्स घेतल्या 2 ओव्हरनाईट स्टे करता. हा तिथे त्यांचा रूमला जाण्याकरताचा रस्ता आहे. स्वच्छ असं हॉटेल आहे. नीट क्लीन हॉटेल आहे. क्वाईट रिझनेबल पण सुद्धा आहे. आम्ही बुकिंग केलं नव्हतं. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला मिळालं आणि हा दिसणारा 4थ्या फ्लोअरला आमची रूम होती. इथून हा दिसणारा कोल्हापूरचा व्ह्यू आहे. सुंदर असं हे हॉटेल आहे. बजेट हॉटेल आहे. शिरल्या तुमची ही रूम आहे. व्हेरी नीट क्लीन अशी रूम आहे आणि क्वाईट रिजनेबलसुद्धा चार्जेस आहेत त्याचे. ऑनलाईन बुकिंगसुद्धा होऊ शकतं. तर तुम्हाला नशीब असेल तर तुम्ही डायरेक्ट केल्यानंतरसुद्धा रूमची अवेलेबिलिटी चेक करून तुम्हाला बुकिंग मिळू शकतं. वाटतं 30-40 रूम आहे त्यांच्याकडे आणि यांचं रेस्टॉरंटसुद्धा असल्यामुळे, रेस्टॉरंट आणि बार असल्यामुळे तुम्हाला बाहेर जायची काही जरूर नाही आहे. तर उशिरा तुम्ही पोचणार असाल तर एक कबर्ड दिलेलं आहे कपडे ठेवण्याकरता. तिथे विंडो पण आहे मोठी आणि कोल्हापूरला डिसेंबर महिन्यामध्ये अशी प्लेझंट हवा पडली होती. हे चहा कॉफी बनवण्याकरता सुद्धा दिलं होतं. 2 पाण्याच्या बाटल्यासुद्धा दिलेल्या होत्या. जे स्टँडर्ड एखाद्या रूम हॉटेलचं असतं त्याचप्रमाणे इथे सुद्धा टी व्हीची सोय किंवा पाणी, नंतर सकाळी चहा करण्याकरता आहे, या सर्व गोष्टी अवेलेबल होत्या. आणि मुख्य म्हणजे बाथरूम आणि रूम अतिशय क्लीन अशा होत्या. रूमसुद्धा खूप मोठ्या आहेत. आणि हे जे कोणी गेलं असेल हे पूर्वीचं ओपेल हे असं होतं. आता त्यांनी बांधून ही नवीन बिल्डिंग केलेली आहे. जे कोणी पूर्वी गेलं असेल ओपेलला त्यांना ही अशी बिल्डिंग आठवत असेल. रात्रीचं जेवणसुद्धा आम्ही ओपेललाच घेतलं. मटण मसाला, भाकरी आणि कोल्हापूरचा स्पेशल पांढरा तांबडा रस्सा घेतला. पण पूर्वी आम्ही 10-15 वर्षापूर्वी जेवलेलं ओपेल आणि आताचं ओपेल याच्यात जरा आम्हाला फरक वाटला. पूर्वी ओपेलला बिर्याणी छान मिळायची किंवा मटण थाळीसुद्धा चांगली असायची. क्वांटिटी वाईज जरा थोडंसं कमीच वाटलं हे. तर माहीत नाही हेच ते ओपेल आहे का पूर्वीचं दुसरं ओपेल आहे. हे आम्ही मित्राच्या घरी
लोणावळ्याला थांबलो होतो तिकडे घेतलेले थोडेसे फोटोग्राफ्स आहेत. असं करत आमचा पहिला दिवस कोल्हापूरला संपला. सो थँक्स फॉर वॉचिंग. आता परत एक दुसरा घेऊन येऊ, तो दुसरा दिवसाचं घेऊन येऊ. तिथून आम्ही कोल्हापूरवरनं कोकणला जाणार होतो. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.